नमस्कार मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गुरुदेव दत्त सगळ्यांना. आज आता स्कूलला मला 3 दिवस सुट्ट्या होत्या, म्हणून म्हटलं आता चला 3 दिवस मस्त आराम करायचा. पण आराम कुठलं हो, मला काय होतं म्हणजे असं मी खूप ठरवते नाही का, सुट्ट्या असली की आराम करायचा. पण मला काय चैन पडतच नाही. मग मी काय ना तर खटाटोप करतच राहते नाही का 3 दिवस. आणि मग बरेच प्लॅन पण केले होते की बाबा पिक्चरला जाऊया, बारामतीला जाऊया, मग कुठं कुठं नाही का शॉपिंगला जाऊया, छोट्या मोठ्या गोष्टींची. पण काही केलं नाही बघा. आपलं घरचंच काम करत बसले. मग आज म्हटलं चला आता आजी सासूबाईंचा आणि सासूबाईंच्या जेवणाचा टायमिंग झाला होता. मग पटकन पालक पुऱ्या वगैरे करून घेतल्या. आणि मुलींच्या शॉर्ट ब्रेकसाठी मला ना काहीतरी खाऊ बनवायचा होता. मग काय बनवायचा खाऊ, बराच वेळ त्या गोष्टीचा विचार करून पोरींना विचारून मग पोरींच्या म्हणण्यानुसार मग मी बनवल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या. आमच्याकडं त्याला कापण्या म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात. आणि मग ते करता करताच आजी सासूबाई तुम्ही बघितल्याच असतील, आल्या आणि म्हणल्या, आसू आज काय कपडे धुवायचे नाहीत का, कारण की वाजले होते 11:15. मग कपडे वगैरे मशीनला लावून घेतले आणि मग लागले कामाला. मग पुऱ्या वगैरे झाल्या होत्या. आजीबाईला आणि सासूबाईंना जेवायला वाढलं. पप्पांना पण गरम गरम पुऱ्या वगैरे दिल्या. आणि मग म्हटलं चला आता कापण्याच्या पण आपण नादी लागूया. आणि ह्या पोरांना सुट्ट्या आहेत म्हटलं, नुसता धिंगाणा मस्ती यांची चालू होती. मग हे सगळे पोरं माझ्याकडे आले. हा आहे शौर्य, माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. आम्ही एकाच गल्लीत म्हणजे शेजारी शेजारीच राहतो. हे खेळत होते. मग यांना पुऱ्या दिल्या खायला मी गरम गरम. शौर्याला बा कसं गरम गरम पुरी नाही का, हात चटके भाजताय असं दाखवतो तो. मग यांना खायला दिलं आणि यांना पाठवलं. आणि यांचं लक्ष बघा कसं कॅमेरेकडं आहे. आणि नंतर मग मी पण माझ्या माझ्या कामाला लागले. म्हणलं चला पटपट पटपट कामं उरकूया. आणि मी असा विचार करते की माझ्या एवढ्या पुऱ्या झाल्या, सगळं काम झालं, पण मशीनचं काय आवाजच येत नव्हता. म्हणून चेक करायला गेले तर ते जे पाणी जिथून येतं ना इनलेटमध्ये, तिथून पाणी खूप कमी येत होतं. आणि मग मला काय वेळ नव्हता ते खोलत बसा, त्याचं काय क्लिनिंग करत बसा. मग मी काय केलं, जुगाड लावला जुगाड. आणि मी घेतलं बकेटमध्ये पाणी, बादल्या बादल्याने पाणी घेऊन मी त्या मशीनमध्ये ओतलं. आणि हे बघा आमच्या आजी सासूबाई, ह्या आजी सासूबाईंना ना माझ्या मुलं खेळताना बघितलं ना त्यांना रागच येतो. त्या बघा कशा नुसत्या रागात पोरांकडे बघायच्या. पण पोरं पण काय डेंजर आहेत, आता आजीला घाबरणार आहेत का ते. त्या आजी कमी करा, आवाज कमी करा म्हणले की हे पोरं जास्त ओरडायचे आणि धिंगाणा करायचे. आणि इथं श्रीषा शौर्याला बघा म्हणते, अरे मी दिसते का कॅमेरात, मी दिसतोय का बघ बरं श्रीषा तू कॅमेरात. आणि हा बघा शौर्याचा डान्स. मग नंतर सगळं मशीन वगैरे लावली आणि नंतर लागले कापण्या करायला. आणि मस्त अशा कापण्या केल्या. 3 पीठं मी मिक्स केली होती. गव्हाचं पीठ जास्त, थोडंसं ज्वारीचं आणि थोडंसं बेसनाचं. त्याच्यामध्ये मीठ आणि थोडासा मी खायचा सोडा टाकला होता. माझ्याकडं बडीशोप नव्हती, सुंठ पण नव्हता, म्हणून मी फक्त इलायची आणि गुळावरच मी माझं भागून घेतलं. आणि मग नंतर अशा छान अशा कापण्या बनवल्या. ह्या तळताना ना अक्षरशः दिवाळीचा फील येत होता, कारण की तो तेलकट गोड स्मेल सगळ्या घरात पसरला होता. मग छान कापण्या केल्या. आणि मग म्हटलं चला आता आराम करूया. पण अचानकच माझ्या डोक्यात काहीतरी युक्ती आली. म्हटलं चला आपण ना बेडरूमचा सेटअपच चेंज करून घेऊया. आता खरं तर माझ्या बेडरूमचा कलर खूप खराब झाला आहे. मुलींनी पूर्ण भिंती खराब केलेल्या आहेत. मला कलर पण ह्या सुट्टीतच करायचा होता, पण काय ते जमलं नाही. आता मी दिवाळीत असं चालू आहे माझ्या डोक्यात की दिवाळीत माझ्या म्हणजे घराला कलर करून घ्यायचा. मग अगोदर इकडं माझं बेडचं ह्या भिंतीला जिथं घाण दिसते ना आता, त्या भिंतीला माझे कपाटं होते म्हणजे उत्तर दिशेला. मग नंतर तिथून ते कपाटं मी काढले. आणि मग इकडं बेड या खिडकीत मी केला. आणि इकडं जे पूर्व भिंतीला मी सगळी कपाटं माझी लावून घेतली. अक्षरशः इतकं छान वाटत होतं ना. आणि हे आमच्या श्रीषाबाईने एक कांड करून ठेवला. ती फ्रेम माझ्या आणि त्यांच्या पोरींची आमची फ्रेम होती, खूप सुंदर फ्रेम होती. आणि मॅडमने आमच्या फोडून टाकली. पण म्हटलं जाऊ द्या, आपण तिला मी काय ओरडले वगैरे नाही आहे, म्हटलं फ्रेम काय नंतर करून घेता येईल. आणि ही बरीचशीच कामं केली. अक्षरशः खूप प्रकाश आणि खूप असे छोटे छोटे बदल खूप कधीतरी करावे नाही का, खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि कसं कोणाकोणाला बरं का बेडरूम चेंज हे आवरावर करायला आवडतं किंवा कपाटाची जागा, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात उद्या.